पंचशील ध्वज उद्ध्वस्त करणाऱ्या भूमाफिया यांच्या विरुद्ध व पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना करण्यासाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सर्व महामानवांना वंदन करतो. श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला वंदन करून मित्रहो, 1990 पासून डौलाना फडकणारा पंचशील ध्वज जायकवाडी वसाहत येथे 21 तारखेला पंचशील ध्वजाच्या अवमानाप्रकरणी या म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन केलो. आमच्या आव्हानाला मित्रहो, श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचं एक सूचना आहे. आपल्याला पंचशील ध्वज हे संविधानिक मार्गाने आणि शासनाच्या मार्फत तिथं सन्मानानेच ध्वज लावायचा आहे. त्यामुळे कोणी कायदा हातात घेण्याचा, मित्र बसून घ्या, कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. माननीय सुजातदादांचं रात्री बोलणं झालेलं आहे. बंटीजी स्वतः सुजातदादा सोबत चर्चा केलीत. दादांचा निरोप आहे, कोणालाही दुखापत होईल, कोणालाही त्रास होईल असं आपल्याकडून गैरकृत्य करू नका. दादाची आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची आपल्याला शपथ आहे. आपण ज्या अरे लाठी गोली की सरकार, अरे तख्त बदल दो, ताज बदल दो, अरे तख्त बदल दो, ताज बदल दो. बाळासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, जातीवादाचं करायचं काय, अरे मर्यादित प्रशासनाचं करायचं काय, जातीवादांचं करायचं काय. अरे हम हमारा हक मांगते, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकरांचा, सुजातदादा आंबेडकरांचा.